पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल। आपण सगळ्यांनी बघितलं सिद्धनाथाचा रथ आता झाला। सभेच्या अगोदर सिद्धनाथाच्या रथाच्या अगोदर आपण सभा घेतली आणि सिद्धनाथाच्या आता जेव्हा सभा होती तेव्हा रथ झालेला आहे। या बाजूने जाणारा रथमार्ग आपण बघितला। कमरे एवढ्या घाणीतनं एवढ्या गलिच्छ पाण्यातनं हा सिद्धनाथाचा रथ त्या ठिकाणी जात होता आणि आता जे उमेदवाराचे रथा उभे राहायचे आणि रथ ओढणाऱ्या लोकांच्या हया म्हणून पुढे झाला म्हणून रथ सांगायचे ओढायला, त्या एवढ्या गलिच्छ ह्याच्यातनं आमचा मसवडच्या सिद्धनाथाचा रथ जात होता। त्याची सुद्धा दया माया कधी या भादरानं आली नाही। आपण बघतो आता सुंदर असा रथमार्ग झाला आणि आता सुंदर रथमार्गावरून आता सिद्धनाथाचा रथ या ठिकाणी येताना आपण सगळेजण पाहतो। पाठीमागचं बाजार पटांगण बघतोय, त्या बाजार पटांगणावर थोडासा छोटा मोठा पाऊस आला तरी घाणीचं आणि पावसाचं पाणी साठलेलं पाणी आणि खड्ड्याचं साम्राज्य, तो बाजार पटांगण अख्खं कॉन्क्रीट झालेलं आज आपण बाजार पटांगण बघताय। या शहराचा चारी बाजूला विकास होत असताना आपण पाहिला असेल नागोबाच्या मंदिराचा विकास होत असताना त्या बाजूचा झालेला रस्ता आपण बघितला नव्यानं। हे सगळं काम आता जी कामं उभी राहिली, अहिल्याबाईचं कॉम्प्लेक्स, या खणीच्या जागेवरचं सामाजिक सभागृह, बगीच्याचं दुरुस्ती, स्मशानभूमीची पुन्हा केलेलं काम, या गावातले सगळे रस्ते, हे सगळं कधी झालं? अख्खा शहराचा विकास जसं परिवर्तन पॅनल सत्तेत आलं तसा थांबून गेला। या शहरामध्ये असणारा मुख्य रस्ता जसा 2009 साली 11 साली होता तसा तो पुन्हा झाला, पण सुदैवानं प्रशासक महानगरपालिकेवर आला आणि आम्हाला काम करायची संधी मिळाली आणि तेव्हापासून बदललेलं मसवड आपण बघताय। 3 वर्षामध्ये मसवडचा चेहरा मोहरा पुन्हा बदलला। आज आपण मसवड शहराचा मुख्य रस्ता स्टँडचा एवढा सुंदर रस्ता, स्वच्छ रस्ता आपण बघताय। रस्त्यावरची लाईट बघताय की नरिमन पॉइंटला मुंबईत गेल्यासारखी लाईट आपण त्या ठिकाणी बघताय आणि त्या ठिकाणी आपण मध्ये लावलेली झाडं बघताय। एवढा सुंदर रोड बघताना एका सुंदर शहरामध्ये येत असल्याचा भास आपल्याला होतो। असा सुंदर रस्ता आपण केला। गावातल्या अहिल्यादेवींच्या नावाने असणारं कॉम्प्लेक्स हे शहरातलं सगळ्यात उत्तम कॉम्प्लेक्स आपण या ठिकाणी बांधलं। भाजी मंडई आज उद्घाटनासाठी तयार आहे। या ठिकाणी बघतो आपण नागोबाचा रस्ता केला असेल, नागोबाचा मंदिर केला असेल, बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या ठिकाणची सगळ्या गोष्टी त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी आपण केल्या। म्हणून मी आपल्याला आज या ठिकाणी सांगणार आहे की 3 वर्षात हे खुर्चीवर बसलेले गडी जसं उतरलं तसं विकासाला पुन्हा एकदा मसवडमध्ये गती आली आणि मसवड शहराचा विकास होताना आपण बघताय। मला आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना हे सांगायचं, 2016 साली बाबू काका त्यावेळी आपण होता, बरं झालं त्या कळपातनं बाजूला आला। शेवटी संगतीचा असर असतो, म्हणून आता तुम्ही चांगल्या संगतीत आलाय, आता अडचण येणार नाही आणि आम्ही मोठ्या मनानं बाबू काका आपलं स्वागत केलेलं आहे। परंतु अनेक मंडळी त्यावेळेची माझ्या बसलेली आहे, जे माझ्या तोंडाकडे बघत नव्हती, जे माझ्यावर एवढी मोठी टीका करायची, अगदी गावडे डॉक्टर तुमच्यापासून सगळे, तर ठीक आहे ना, टीका केली वाईट नाही आहे। टीका माणसाला सुधारवते, लक्षात ठेवा। आपल्या चुकीच्या गोष्टी आपल्यातल्या काही चुकी नसेल ती लोक टीकेतनं आपण शिकतो। पण बघा या सगळ्यांना 5 वर्षामध्ये आपण ज्यांना सत्तेवर बसवलं त्यांनी आपल्या मसवड शहराची वाट लावली। हे मी नाही सांगत डॉक्टर साहेब, मी नाही सांगत डॉक्टर साहेब, ज्यांनी परिवर्तन पॅनलला मदत केली तेच सांगतात। ज्यांनी परिवर्तन पॅनलला मदत केली तेच सांगताय की मसवड शहराची वाट आमच्या या 5 वर्षामध्ये लागली। आता एक विकसित शहर म्हणून मसवड शहर बघताय। मसवडचं बस स्टँड बघा, आता मी या ठिकाणी सांगतो अख्ख्या जिल्ह्यामध्ये जसं मसवडचं बस स्टँड आहे तसं बस स्टँड मला दाखवा। या गार्डनचं काम जी अवस्था झाली त्या गार्डनसाठी पुन्हा आपण 4 कोटी रुपये मंजूर केले। आता ती गार्डन पूर्वी होती ते किंबहुना त्याच्यापेक्षा सुंदर ती गार्डन आपण आता तयार करणार आहे।
अनेक लोक आता फिरतात, ज्या लोकांनी 2017 साली 16 साली या शहरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले, ते सगळे गडी, सगळे आमदारकीचे उमेदवार जे आयुष्यभरात कधी आमदार होणार नाही, हे सर्व गडी, म्हणजे मला तर त्या देशमुखाचं कौतुकच वाटते. म्हणजे तो प्रभाकर देशमुख साहेब कलेक्टर, आयुक्त, सचिव, कोकण आयुक्त एवढी पदं घेतली सगळी. अहो कधी कधी मंत्री सुद्धा याच्या वेटिंगला असायचं, मंत्री सुद्धा याच्या वेटिंगला असायचं. ही आता ओढ्यानं वगैरे फिरतंय मत मागत. त्याच्याकडे कोण बघा ना, हे कोण आहे ह्यालाही समजणार, त्या लोकांनाही समजणार हे कोण आहे. मत मागायला गेलं हात जोडायचं असतं, ही बी समजणं, हात बांधून उभं राहते असं माग. मला समजतच नाही. दुसरं एक लुबरा, आपल्याकडे म्हणू की नाही, पेली लिली साखर काय सायबुनाची कुत्री येली, आमच्याकडे होती, आमच्या इथे होती. शेखर भाऊला माहिती आहे, म्हणजे आम्ही दोघं पण म्हणायचो ते कधी तरी. सायबुनाना म्हणजे आमचा काकाच होता. आता ते फिरतंय, दुसरं एक फिरतंय. हे मसवड शहर वाटून घेतलंय म्हणे आम्ही, मसवड शहर वाटून घेतलंय. काय तुमच्या बापाचा सातबार आहे रे? हे म्हणे हे वाद माझे, दुसरा म्हणून ते वाद माझे, हे म्हणतो इकडचे वाद माझे. आणि दुसरे एक नेते फिरतात, राष्ट्रीय नेते, त्यांच्यावर काय बोलणार नाही. पण राष्ट्रीय पक्षाचे नेते सुद्धा गल्ली बोळात मत मागतात. एवढं क्रेडिट गेलंय तुमचं. अरे तुम्ही गेल्या 20 वर्षापासून जयकुमार गोरेचा पराभव करायला फिरताय, पण जयकुमार गोरेचा पराभव तुम्ही करू शकला नाही. आज सांगतो, जयकुमार गोरेचा विषय सोडाव, इथं बसलेला 21 मधला एक पराभव करून दाखवा, एक पराभव तुमची पाठ ठेवायची. माझा तो विषय सोडा, त्यांच्या हयातीत ते शक्य नाही होणार. ज्या दिवशी मी म्हणेन ना आता मला आमदार नाही व्हायचं त्याच दिवशी, पण त्या दिवशी यातला एक बिकडे राहायचं नाही, काठी येईल. मला समजायला झालं, या वादात त्या वादात इकडे तिकडे फिरतात आणि काय सांगतात. एक म्हणला काय ती त्रिसूत्री विकासाची, कुठली तरी कशाची विकासाची त्रिसूत्री म्हणजे मसवड. अरे बाबांनो, 5 वर्ष लोकांनी तुम्हाला संधी दिली. मी नव्हतो या मसवडचा सत्ता झाली. अजून जयकुमार गोरेंना लोकांनी माझ्या विरोधात मतदान केलं, माझ्या लोकांच्या विरोधात मतदान केलं. जयकुमार गोरेने अजून नगरपालिकेची पायरी शिवली नाही, अजून पाऊल टाकलं नाही नगरपालिकेत. माझ्या उमेदवाराचा फॉर्म भरायला मी गेलो नाही. 5 वर्ष सत्ता तुमची होती. आता लोकांच्या पुढे तुम्ही आला तेव्हा 5 वर्षात जे काम तुम्ही केलंय ते सांगून मत मागायला पाहिजे ना. 5 वर्षात तुम्ही काय केलं हे सांगून मत मागायला पाहिजे होतं. तो विषय सोडून द्या, ते सांगूच शकले नाही. हे म्हणे मसवड मधल्या पाण्याची व्यवस्था सोडवायची आहे. अरे पागल, मानखटावच्या पाण्याची व्यवस्था मी सोडवली. मानखटाव नाही, अशा अनेक मतदारसंघाच्या पाण्याची व्यवस्था मी सोडवली. हे आले पाणी सोडवायला, लोणावळ्याला पाणी मी दिले. 80 कोटी रुपये
80 कोटी रुपयाची पाण्याची योजना पूर्णत्वाला गेली आणि सगळ्या लोकांच्या घरापुढे चावी काढायला नळाचं कलेक्शन करायला पाईपलाईन पुचली, गावाला माहित नाही. हा सांगतो, यांनी कधी मसवड बघितलंच नाही. मला बरं झालं बरं, मसवडची गल्ली बोळ बघतोय, पण मी माझं चुकलं, 3 वर्ष काम करायला नाही पाहिजे भाऊ. 3 वर्ष काम केलं नसतं म्हणजे यांनी परिवर्तन केल्यानंतरचं झालेलं मसवडचं परिवर्तन पण बघितलं असतं. पण ठीक आहे, अडचण नाही, सगळे फिरतात, लोकशाहीने त्यांना अधिकार दिला, माझं काय म्हणणं नाही. तुम्हाला अधिकार दिला, मागा मतं गल्ली बोळात त्या निमित्तानं तरी किमान लोक तुम्हाला बघतील. आणि 15 वर्ष राजकारण केल्यानंतर सुद्धा मसवडच्या कुठल्याही गल्लीत उभं राहावं आणि लोकांनी सांगून दाखवावं की हा देशमुख आहे म्हणून. खरं की नाही? अरे माझी गाडी बघितली तरी 3 वर्षाचं पोरगा सांगतोय ती जयभाऊची गाडी आहे. हे प्रेम जनतेचं आहे, हे प्रेम लोकांचं आहे, हा विश्वास लोकांचा आहे. आणि एकदा माझ्याकडून नगरपालिका गेली, लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. आज मी सांगतो, ज्यावेळी नगरपालिका गेली तेव्हा 4,500 मताचं लीड मला दिलं मसवडनं. आणि आज तर निवडणुकीला उभं राहिलो, 6,600 मताचं लीड मला दिलं. आणि आज मी सांगतो, इथून पुढे कोणी उभा आहे मला माहिती नाही, काय सांगताय मला माहिती नाही, पण आमची पूजाताई अगदी सगळ्यात वाईट घडलं. किती सगळ्यात वाईट घडलं तरी सुद्धा 5,001 मताच्या आत येत नाही.